बाह्यस्त्रोत पद्धतीनं आदिवासी जे शिक्षक आहेत त्यांची होणारी भरती रद्द करावी यासाठी गेल्या जवळपास 80 दिवसांपासून हे सगळे आदिवासी बांधव जे आहेत ते आंदोलन करतायत। आज आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सगळे आदिवासी बांधव जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचलेले आहेत। खरं तर सातत्यानं शासनाकडे ते मागणी करतायत की बाह्यस्त्रोत पद्धतीने जी काही भरती प्रक्रिया आहे ती या ठिकाणी बंद करावी आणि पारंपरिक जी पद्धत आहे त्या पद्धतीनंच खरं तर भरती व्हावी। मात्र शासन स्तरावर त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये। आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांना विचारूयात नेमकी काय मागणी आहे। आज आपण पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी पोहोचलात। गेल्या 80 दिवसापासून हे आंदोलन आम्ही इथे करतोय। कदाचित असं वाटते की हे आंदोलन नाशिकमधलं पहिलं सगळ्यात जास्त दिवस चाललेलं असेल। मग असा एक प्रश्न मिळतो आम्हाला, उत्तर मिळतं, त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की आम्ही आदिवासी समाजाचे आहोत म्हणून आमच्यावर अन्याय आहे का? कारण ज्या बैठका करायला पाहिजे आदरणीय आदिवासी विकास मंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, बैठका झाल्या, चर्चा सकारात्मक होत आहे, मग आम्हाला न्याय का मिळत नाही? एका बाजूने निरोप येतो की तुम्ही आदिवासी समाजाचे आहात म्हणून शासन तुमच्यावर अन्याय करताय। म्हणून आता आम्हाला शासनाला सांगायचं आहे आम्ही शिक्षण घेऊ नये का? जर असं वाटत असेल तर आम्ही पुन्हा जंगलाकडे चाललो आणि म्हणून आज जंगलाकडे जाण्याचा पहिला पर्याय आम्ही अवलंबलेला आहे। कारण आमची लोक आत्महत्या करायला लागलेली आहेत। आम्ही करायचं काय? खासगीकरण आणताय म्हणजे आमच्या लोकांना सुद्धा परत तुम्ही खासगीकरणावर सोडता, आम्ही शिक्षण कोण करणार काय? म्हणून मला शासनाचा एक संदेश द्यायचा आहे। आदरणीय कलेक्टर महोदय साहेबांना आम्ही सांगणार आहे, साहेब आम्हाला जर कोणी न्याय देत नसेल तर आम्ही शेवटचा पर्याय म्हणून 26 तारखेला महापंचायत राज्यपाल महोदयांना साकडं घालणार आहोत, त्यानंतर मुंबईला सुद्धा निघणार आहोत। परंतु आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर मात्र आम्ही आज ज्या वेशभूषेत आलो ती आमची मूळ वेशभूषा आहे। आम्ही जंगलात जाणार आणि जंगलात गेल्यानंतर मात्र आमच्या हत्यार उपसल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मग शासनाची जागा दाखवणार। आदिवासी बांधव जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी आदिवासी महिला भगिनी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पारंपरिक वेशभूषा धारण करून हातामध्ये आपल्या मागण्यांचं बॅनर घेऊन हे सगळे बांधव जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निघालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।